गोदावरी नदीचा प्रदूषण मुक्तीचा लढा एक एक टप्पा पार करत असताना उच्च न्यायालयानं वारंवार राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नाशिक महापालिकेला फटकारलंय। न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनानं थोडीफार काम करायला सुरुवात केली, मात्र कुंभमेळा 2 महिन्यांवर आला असतानाही सरकारी कारभार समाधानकारक नसल्यानं त्यांच्या प्रगती पुस्तकावर न्यायालयानं लाल शेरा मारलाय। प्रदूषित पाण्यानं भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असेल आणि गोदावरीच्या प्रदूषणात आणखी वाढ होणार असेल तर कुंभमेळा काळात भाविकांना गोदावरी पात्रात स्नान करण्यास बंदी का घालू नये असा सवालच उच्च न्यायालयानं मागील सुनावणी दरम्यान सरकारी यंत्रणांना विचारला होता। तोच धागा पकडून गोदावरी गटारीकरण विरोधी मंचानं केवळ कुंभमेळा काळातच नाही तर आतापासूनच गोदावरीतील पाणी वापरायला निर्बंध घालावे। जोपर्यंत गोदावरी प्रदूषण मुक्त होत नाही तोपर्यंत गोदावरीचं क्षेत्र प्रतिबंधित करावं अशी मागणी केली आहे। आम्हाला कुंभमेळ्याला विरोध नाहीये, पण बेसिक प्रॉब्लेम असा आहे की लोक हे विसरलेत की गोदावरीमुळे कुंभ आहे, कुंभामुळे गोदावरी नाहीये। तर गोदावरी तर दिसली पाहिजे आणि गोदावरी अविरल निर्मल राहावी हा मूळ कुंभमेळ्याचा उद्दिष्ट आहे। कुंभमेळा काळात लाखो भाविक गोदावरीत स्नान करणार असले तरी आज हजारो भाविक याच पाण्यात डुबकी मारत असल्यानं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय। जेव्हा गोदावरी प्रदूषण मुक्त होईल तेव्हा पुन्हा भाविकांच्या वापरास खुली करावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे। मात्र प्रशासनाला ही मागणी म्हणजे की जेव्हा एका बाजूला सुप्रीम कोर्ट कामाला लागलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानं इन्स्ट्रक्शन दिलं आहे की मेजर जर गोदावरीचं प्रदूषण आहे ते इंडस्ट्रियल वॉटरमध्ये, सुप्रीम कोर्टाने 6 कंपन्यांना इमिजिएट प्लांट उभा करायला लावला सिवरेज ट्रीटमेंट, त्या दृष्टीने त्यांनी जागा घेतली। आता प्लांट काही एका दिवसात उभा राहू शकत नाही, बरोबर आहे? त्यांनी जागा घेतली, त्यांचं काम चालू आहे, ते 1.5 वर्षाच्या आत त्यांनी ॲश्युरन्स दिले आम्ही काम करू, 1.5 वर्ष तुम्हाला आणि मला थांबावं लागेल। कुंभमेळा काळात गोदावरी स्नानासाठी भाविकांना बंदी का घालू नये या न्यायालयाच्या सवालावर बुधवारी सुनावणी होणार आहे। या सुनावणी दरम्यान सरकारी यंत्रणा आपलं उत्तर देणार आहेत, तर त्यांच्या उत्तरानंतर लगेच याचिकाकर्ते आपली बाजू मांडणार असल्यानं न्यायालय गोदावरी प्रदूषण मुक्ती संदर्भात काय निर्णय देते याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।